राहुल गांधींना सावरकर बदनामी प्रकरणी मोठा दिलासा। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं खटल्यातील बारकाव्यांवर बोट ठेवत खटलाच केला रद्द। नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ। गणेश नाईकांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। उद्धव ठाकरे काँग्रेससह महाविकास आघाडी अबाधित राखण्यावर ठाम। स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नकारानंतरही उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। राज्यातील नगरपंचायत नगर परिषदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। आता उमेदवारांच्या अंतिम यादीची प्रतीक्षा। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध। मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची माहिती। हरकती आणि सूचनांसाठी 27 नोव्हेंबर पर्यंत मुदत। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात काम करतं। आम्ही हरकत घेणार पण निवडणूक आयोग कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगासह भाजपवर हल्लाबोल। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही। आमचे निर्णय राज ठाकरे घेतात। पत्रकार परिषदेतून संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट। शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन। मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार, सूत्रांची माहिती। छोट्या लोकांनी आमच्या नेत्याच्या विरोधात बोलू नये। बरेच आयाराम गायाराम महाराष्ट्रात आहेत। महेंद्र दळवींनी तटकरेंवर केलेल्या आरोपांना प्रफुल्ल पटेलांचं सडेतोड प्रत्युत्तर। नांदेडच्या हिमायतनगर नगरपंचायतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी ठाकरे सेनेत राडा। राष्ट्रवादीचे उमेदवार मोहम्मद जावेद आणि ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट। बिलोली नगरपालिकेच्या निवडणुकीत रडीचा डाव। राष्ट्रवादीच्या विजयालक्ष्मी हरणेंना पतीसह डांबून ठेवलं। पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अखेर सुटका। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत भाजपचे सर्वच 26 उमेदवार बिनविरोध। निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। भाजपा उमेदवाराचा उरणमध्ये उर्दूत प्रचार। शोभा कोळी शहा यांनी वाटली उर्दूत पत्रकं। ठाकरे गट मनसेचा जोरदार हल्लाबोल। लवकरच यशोमती ठाकूर भाजपात येतील, रवी राणांचा दावा। तर मी काँग्रेसमध्येच राहणार, ही काळ्या दगडावरील रेग। यशोमती ठाकूरांचं चोख प्रत्युत्तर। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे उपस्थित। 2 दशकांनंतर नितीश कुमार यांनी गृह खातं सोडलं। भाजपच्या पारड्यात वजनदार खाती। बिहारच्या नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर।